हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दविवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इति नादतो ज्ञानराजास्पात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वर उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। अध्याय 7वा सुरू आहे। 29 नंबरच्या श्लोकावरचं निरूपण माऊली करत आहेत। माऊली श्लोकाच्या पलीकडे जाऊन सांगतात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, नाहीतर भगवद्गीता आपल्याला समजली नसते। ज्ञानेश्वर माऊलींची फार कृपा आहे आपल्यावरती। भगवद्गीतेचा अंतरंग समजण्यासाठी जे भाष्य आचार्याने लिहिलं त्या भाष्यावरले सुद्धा भाष्य आहे, आणि भगवद्गीता आणि भगवद्गीतेवरलं भाष्य, त्या दोन्हीवरलं भाष्य ज्ञानेश्वरी आहे। म्हणजे भगवद्गीतेचं तरी भाष्य आहेच, पण आचार्याने लिहिलेल्या भाष्याचाही भाष्य आहे माऊलींचं। आणि माऊलींनी सोप्या शब्दात, आपल्या गावठी शब्दामध्ये, ग्रामीण भागातील शब्दांचा वापर करून ज्ञानेश्वरी भगवद्गीता ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतरित केलेली आहे। त्यामुळे फार मोठं उपकार असतात संतांचं आपल्यावरती, आणि म्हणूनच आपल्याला हे थोडं असं बारीक केलेलं अन्न खायला मिळतं। पण गिळायची आपल्याला सवय पाहिजे। मात्र एवढं सगळं बारीक करून दिलेलं असतं, पण गिळायला आपल्याला तेही जमत नसतं, असं होत असतं आमचं। आणि त्यामुळं मागच्या काही ओव्या ज्या आहेत त्या जरा मरण मोक्षाये मामाश्रित यतंती ये, हे मला माझा आश्रय घेऊन प्रयत्न करत असतात। भगवंताचा आश्रय घेऊन प्रयत्न करावा, नुसत्या प्रयत्नाला काय अर्थ राहत नाही। नुसते प्रयत्न केले तर त्यामुळं अहंकार येण्याची शक्यता असते। पण भगवंताला घेऊन प्रयत्न केलं की माझा कर्तृत्वाचा भाव मी भगवंताच्या रूपात भगवंतामध्ये अर्पित करत असतो। त्यामुळे भगवंतानं केलं असं आपण म्हणतो। हे मजची स्तव झाले परी म्या नाही केली, ऐसे ज्याने जाणितले तो सुटला गा। सुटण्याची क्रिया जी आहे, जरण मरण मोक्ष आहे शब्द वापरलेला आहे। जरा मरण मोक्ष आहे, जरण मरण नाही, जरा मरण मोक्ष आहे, आणि जन्म मरण मोक्ष आहे, असं माऊलीने त्यांचं भाष्य केलेलं आहे। आणि हे कधी सुटतं, प्रयत्न तरी आहेतच। इथं प्रयत्नाचा शब्द फार महत्त्वाचा वापरला आहे बरं का। यतंती, प्रयत्न पाहिजेत, नाहीतर मला भगवंत माझ्यापर्यंत आणून सगळं देईल आणि मी ते फुकट साधपणे शांतपणे, कारण माझ्या प्रारब्धात असे होईल तसं होईल अशा भावनेनं जो जगतो ना, त्याला तसं मिळत नाही। म्हणून प्रयत्नांती शब्द वापरलेला आहे। आणि प्रयत्न कशासाठी करायचे, तर हे जन्म मरण किंवा जरा व्याधी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे। पण नुसते एकटे बसून प्रयत्न करायचे नाही, तर त्यासाठी भगवत कृपेची अपेक्षा आहे। म्हणून मामाश्रित शब्द वापरलेला आहे। माझा आश्रय घेऊन ते केलं पाहिजे। भगवंताच्या आश्रयाने केलेली कामं ही फलद्रूप होत असतात। अधिष्ठान तिथं पाहिजे। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। समर्थ कसं बरोबर चपकळपणाने सांगतात आपल्याला बघा। इथे म्हणतात सामर्थ्य आहे चळवळीचं, बरोबर आहे। प्रयत्नाचं सामर्थ्य आहे, प्रयत्नाशिवाय शक्य होत नाही। आणि जो तो करेल ते प्रयत्न ते फलद्रूप होत असतात। परंतु खरं सामर्थ्य, आणि त्या सामर्थ्याला जर खऱ्या प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाला जर खरंच काहीतरी फळ यावं असं वाटत असेल, तर तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। समोर भगवंताला ठेवून कार्य करावं। ती कर्म ईश्वरार्पण होतात, निष्काम होतात। आपण देवाकडे काय मागत नाही, कारण मला देवच पाहिजे आहे। ज्याला देवच पाहिजे असतो त्याला संसाराची कोणतेही विषय नको असतात, आणि ज्यांना विषय नको असतात त्यांना देव भेटतो, आणि ज्यांना विषय पाहिजे असतात त्यांना विषय भेटतात।
कुणाला कोण भेटायचं, ज्याची त्याची इच्छा करावी. आपण जर सैतान बनायची इच्छा केली तर आपल्याला सैतान भेटेल, आणि आपण जर देव बनायची इच्छा केली तर आपल्याला देव भेटेल. आपल्या आपल्या इच्छेवरती अवलंबून असतं. पण तिथंच वर्णन केलेलं आहे, माझा आश्रय घेतला पाहिजे आणि आणि प्रयत्नही केले पाहिजेत. दोन गोष्टी आहेत. ह्या जरामरण नावाच्या संसारातून जर बाहेर पडायचं असेल, म्हणजे नाशिवंत असणाऱ्या आणि क्षय पावणाऱ्या अशा या संसारातून जर बाहेर पडायचं असेल तर तुला माझ्या आश्रयाखाली प्रयत्न म्हणजे साधना करावी लागेल. पण साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फार महत्त्वाची गोष्ट असेल तर ती साधना आहे. पण माऊलीने ह्या 2-4 ओव्यामधून अतिशय सुंदर असं निरूपण केलेलं आहे. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐशी या प्रयत्ना ते आस्था वेजीची. यासाठी माझ्या ठिकाणी जर आस्था असेल तर या मोक्षसुद्धा प्राप्त होईल. माऊलींची ओवी आहे, भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात, ज्याला मोक्षाची साठी तळमळ आहे त्याला मोक्ष प्राप्त होतोच. अन्य कसं प्राप्त होईल काय? आणि ज्याला नुसता संसार हवा आहे, ऐहिक सुख हवे आहे, त्यांना देव कसा प्राप्त होईल? आणि आम्ही दोन्ही पद्धतीने करत असतो. देवाला साधन करून संसार मागत असतो. वास्तविक संतांनी संसाराला साधन करून देव मागितला, आणि आम्ही देवाला साधन करून संसार मागतो. देवाचा उपयोग करायचा, भगवंताच्या शक्तीचा उपयोग करायचा, भगवंतांना दिलेल्या ह्या निसर्गाचा उपयोग करायचा. आणि सगळ्या निसर्गातली साधनं कशासाठी वापरायची? सुखसोयीसाठी. भले मग निसर्ग संपला तरी चालेल, देव माझ्यासाठी प्रिय नसतो, मला सुखसोयी प्रिय असतात. आता या सगळ्या सुखसुविधामुळे सुख होत नाही, सौख्य प्राप्त होत नाही, म्हणजे देव बाजूला जातो. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही म्हणतात. सौख्य म्हणजे देव प्राप्त होणार नाही, तर काय मिळतील? विषय मिळतील. विषयजनित सुखे मिळतील, पण सौख्य मिळणार नाही. सुख आणि सौख्य यामध्ये फरक आहे. सौख्य म्हणजे समाधान आणि सुख म्हणजे नुसतं विषय सुख. सुखामध्ये समाधान नसेल ना तर ते सुख अर्धवट आणि अपूर्ण राहतं. इथं वर्णन माऊली करतात की जर माझ्या प्रयत्नात माझ्या प्राप्तीचे प्रयत्न असतील तर त्या ठिकाणी जन्म मरणाची कथा संपून जाते. जन्म मरण परत येत नाही, तया तो प्रयत्नची एके वेळे, मग समग्र परब्रह्म फळे, जया पिकली या रस गळे. पूर्णत्वाचा रस प्राप्त होतो, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. ते वेळी कृतकृत्यता जगभरे, ते अध्यात्माचे नवलपण पुरे. कर्माचे काम सरे विरमे मन. अशा ठिकाणी मनपणाला राहत नाही, मन उन्मन अवस्थेमध्ये होते. उन्मनी अवस्था प्राप्त होती मनाला, म्हणजे मन स्थित्यंतरित होतं, रूपांतरित होतं. मन जात नाही कुठं, पण मन मुरणं जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. हा अहम म्हणजे अंतःकरण जे आहे ते अंतःकरण आत्मरूपाच्या ठिकाणी विश्राम पावतं, त्याला मन संपतं म्हणतात. म्हणून मन संपलं की विषयाबद्दल असणारी तळमळ संपून जाते, अस्वस्थता संपून जाते, अशांत जे मन होत असतं ते अशांती संपून जाते. मन विराम पावल्यानंतरची कथा सगळी आहे. म्हणून त्यालाच कृतकृत्यता लागते. पण त्यामुळे बाह्य जगात स्वतःच्या ठिकाणी सगळं जग पाहणं, त्यामध्ये खरी कृतकृत्यता आहे असं माऊली बोलतात. काय म्हटले बघा, तेवेळी कृतकृत्यता जगभरे, ते अध्यात्माचे नवलपण पुरे. म्हणजे जीव आणि जगत ब्रह्मरूप आहे अशी त्याची जाणीवच होते. म्हणजे जीव जो आहे आणि जगत जे आहे ते दोन्ही मिळून ब्रह्मरूप आहे. या तिन्हीचा विचार एकत्र केला, ब्रह्म, जीव आणि जगत असा विचार जर आपण करायला लागलो तर या तिन्हीचा एकोपास संतांनी करून आढळून येईल आपल्याला. म्हणून अध्यात्म जो आहे ते अध्यात्म ज्याला आपण म्हणतो, जी साधना आहे ते साधनेमध्ये साधनेचं अनुभवात रूपांतर झालं की त्याचा नवलपणा संपून जातो. मग कुठली कर्म राहतील सांगा? आता काय कर्म करायचं शिल्लक राहत नाही, कारण आत्मज्ञानाचं फळ प्राप्त झालेलं असतं. एकदा आत्मज्ञानाचं फळ प्राप्त झाल्यावर परत आणि कशाला करायचं? एकदा लोणी मिळालं तर परत काय घुसळत बसायचं आणि काय? कर्म संपलीत का नाही? परत विरंजन कशाला घालायचं, लावायचं? परत त्याचं ताक कशाला करत बसायचं? एकदा लोणी सापडलं, त्याचं तूप झालं आणि त्या रसात रूपांतर झाल्यानंतर सगळ्याच शांतीचा अनुभव आपल्याला येतो. माऊली म्हणून म्हणतात, तेवी कृतकृत्यता जगभरे आणि अध्यात्माचे नवलपण पुरे.
पुढची 178 नंबरची ओळ आहे, ऐसा अध्यात्मलाभतया होय गा धनंजया. हा आत्मलाभ ज्याला म्हणतात, अध्यात्मलाभ म्हणतात. अध्यात्म म्हणजे आत्मा आणि शरीर हे दोन्ही भिन्न आहेत आणि आत्मा आणि जीव दोन्ही एकच आहेत. एक वेगळं तत्त्वज्ञान त्याला समजायला लागतं. शरीर हे माझ्या आत्म्याभोवती असलेलं कवच आहे. मी म्हणजे शरीर नाही, तर मी आत्मा आहे. कारण आत्मा आहे म्हणून शरीर आहे, शरीर आहे म्हणून आत्मा आहे असं कधी म्हणू नये. शरीर आहे म्हणून मी आहे असं कधीही भ्रमानं बोलू नये. तर मी आहे म्हणून शरीर आहे, मी आहे म्हणून संसार आहे. कायम लक्षात ठेवायचं की या शरीररूपी अध्यस्थाला मी रूपी अधिष्ठान कारणीभूत आहे. त्यामुळं कार्य जे दिसतं त्या दिसण्यापाठीमागं काहीतरी असतं म्हणून दिसत असतं. काही नसेल ना तर दिसेल कसं सांगा बघू. म्हणून जे काही आहे ते दिसत नाही आणि जे दिसायला लागले तेवढंच दिसतं, आपल्याला अनुभवाला यायला लागतं. पण जे दिसण्याला कारण आहे ते दिसतच नाही. म्हणजे मला डोळ्यानं सगळा प्रपंच दिसतोय का नाही, सगळं घर दिसतं, मुलं दिसतात, पण डोळ्याला डोळाच दिसत नाही. पण दिसतो म्हणून काहीतरी डोळा आहे ना, मला दिसतंय म्हणजे तुला दिसतंय, तर तुला डोळा आहे म्हणून दिसतंय. कायम लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. म्हणून सगळ्या इंद्रियांच्याबद्दल, शरीराबद्दल आपल्याला कृतज्ञतेची भावना पाहिजे की मला हे शरीर इतकं सुंदर दिलेलं आहे, त्यामुळं मी हे सगळं जग पाहू शकतो, जग ऐकू शकतो, जग अनुभवू शकतो, जगाचा स्पर्श करू शकतो, जगाचा आस्वाद घेऊ शकतो. हे कारण त्याला माझं शरीर आहे आणि शरीर मला देवानं दिलेलं आहे. इतकं सिस्टमॅटिक सगळं आहे आणि त्यामुळं मला त्याचा वापर ज्याने हे निर्माण केलं त्याला पाहायचं आहे, एकदा मला त्याला एकदा अनुभवायचा आहे. अशासाठी मी ते शरीर वापरायला पाहिजे. पण हे शरीर कशासाठी वापरतो? रात्रंदिवस झोपत नाही आपण. कशाबद्दल झोपत नाही? तर संसाराच्या प्राप्तीसाठी झोपत नाही. काय देवाच्या प्राप्तीसाठी जागरण करावे लागते? काहीच करायला लागत नाही. देवाच्या प्राप्तीसाठी काहीच करायला लागत नाही. माऊली म्हणतात अध्यात्माचातला अनुभव एकदा प्राप्त झाला की त्याचं नवल पण संपूर्ण जातं. म्हणून इथं अध्यात्माचा लाभ झाला की मग होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. काय सुंदर दृष्टांत दिलाय बघा. हे उद्यमी म्हणजे जे असतात उद्योग करणारे, उद्योगातले जीव जे असतात त्या उद्योगातलं भांडवल मी आहे. भांडवल म्हणजे पैसा नाही पुरवला तर उद्योग कसा चालेल सांगा बघू. या शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवतं म्हणून शरीर चालतं. चाले हे शरीर कुणाचे असत्य, कोण बोलविते हरविन. विचार करायला पाहिजे. ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. आता त्याचं भजन कर. तुला ऐकवायला लावतो म्हणजे ऐकू येतं, तुला बोलवतो आणि ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुला वाटतंय माझ्या कानानं ऐकू येते, तुला वाटतंय मी डोळ्यानं पाहतोय, पण तसं नाही रे बाबा. तुला ऐकवणारा, तुझ्याकडून बोलवून घेणारा कृपा सखा कृपावंत वाचा त्याची, असं तुकोबा म्हणतात. तुकोबाचं अभंग जे असे चपकळ काही आहेत, तर त्याचंही चिंतन आपण करायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला वैराग्य आल्याखेरीज राहायचं नाही. पण आता मनापासून चिंतन केलं तर, नाहीतर आमचं चिंतन असतेच वरचं आणि त्यामुळं आपल्याला मग तेवढ्यापुरताच त्याचा वापर आपण करत असतो. बोलवी ऐकवी वृक्षाची पाने, हाले त्याची सत्ता मीच एक करता. म्हणून हे किती सुंदर भाष्य केलेलं आहे बघा. तर हे सगळ्याला कारण जे आहे तो भांडवल जे आहे ते या उद्योगाला, म्हणजे जगरूपी उद्योग चालू आहेत त्याला भांडवल म्हणजे मी भगवंत आहे. जग चाललं नसतं, जग चालतं याचा अर्थी मी त्याला काहीतरी सुखसोयी पुरवतो, मी त्याची प्रेरणा आहे. त्या पुण्यवानांना अध्यात्माचा लाभ होतो. ऐसा अध्यात्म लाभ तया होय का धनंजया. पण भांडवल जया उद्यमी मी, त्यांच्या या उद्योगामध्ये मी भांडवल असतो. छोटासाच तुकडा वापरलाय बघा. भांडवल जया उद्यमी मी उद्यमी. तो उद्यमी जीव आहे. जीवाचं सगळं काही जे चालवायचं आहे त्याला भांडवल मी पुरवतो. किंवा उद्योग करणाऱ्या शरीराला उद्योग करण्याचं बळ देण्याचं काम मी करत असतो. त्यामुळं वाटत असेल मी करतोय अशी भावना भ्रमाला निर्माण होते. पण खरं मुख्य कारण जर शोधायला लागलं तर करणारा तो स्वतंत्र वेगळाच आहे. म्हणजे मला जे बोलवतो वर्णन केले ना, सखा कृपावंत वाचा त्याचे, माझी या सत्ते नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. तुकाराम महाराजांचा
तुकडा एक सुंदर उभी आहे की सखा कृपावंत आहे. तो कृपा करतो म्हणून जमलं, नाहीतर ते झालं नसतं. मग त्याच्या कृपेला ओंजळ पसरून आपण बसावं फक्त, बाकी काय करू नये. दुसरा उपाय करायची काही गरज नाही, कारण तो तिथंच आहे आणि तिथंच असल्यामुळं त्याला स्वतंत्रपणे प्राप्त करण्यासाठी धडपड नाही. तरी पण शरीराचं हे जे उद्योग चालू आहे त्याला भांडवल पुरवण्याचं काम मी करतो. हा आत्मलाभ प्राप्त करण्यासाठी लागणारं भांडवल जे आहे ते भगवंत पुरवत असतो, भगवंत पुरवतो. आणि भगवंत पुरवतो म्हणून भगवंताला आपण शरण जायला पाहिजे, त्याच्याच आश्रयाला का जायला पाहिजे, तर तो सगळं भांडवल पुरवतो म्हणून. त्यानं जर भांडवल पुरवलं नसतं, तर शरीररूपी भांडवल जर दिलं नसतं तर माझी हालचाल झाली असती का. जगरूपी भांडवल जर दिलं नसतं तर माझे उद्योग मी माझ्या पद्धतीने करतोय का. मी करतोय असं म्हणतात माणसं. माझं मी करतोय म्हणजे बाहेर सगळा व्यवहार नित्याचा सुरू आहे. घरामध्ये वीज आहे, कोणी मी आणली काय. ती वीज आणणारे का कर्मचारी त्या दिवस रात्र राबत असतात, त्यांच्यामुळं विजेचे दिवे चालू असतात. कसं बघावं लागते पाठीमागे बघा. जगाकडे बघतानाच भगवंताची आठवण होतेच ती. कारण एवढं सगळं चाललंय तर चाललंय कशामुळं असा मुद्दा येतो ना. म्हणजे माझ्या घरामध्ये जर वीज चालू आहे तर वीज चालवणारे त्याचे जे महामंडळ आहे त्याचे कर्मचारी कार्यरत आहेत, म्हणून ती कधी बंद पडत नाही, सतत चालू असते. मला त्याचा पुरवठा होतो. नाही मी वीज बिल भरतो म्हणून माझ्या घरामध्ये वीज आहे, असा हा चुकीचा अर्थ आहे. याच भ्रम आहे आणि या भ्रमातून बाहेर पडावं लागतं. म्हणून हा आत्मलाभ जो प्राप्त करण्यासाठी लागणारं भांडवल जे आहे ते भगवंत करतो. सगळे सोर्सेस जे आहेत ना ते भगवंताकडून येत असतात, बाहेरून नाही. भगवंत हा फार मोठा स्त्रोत आहे. स्त्रोत म्हणजे सोर्स आहे. कुठून जिथून उगम ज्याला आपण म्हणतो त्या उगमातून ते येत असतं, म्हणून उगम आहे. आणि म्हणूनच त्याला इतक्या नद्या, नाले, डबकी, तलाव, छोटे छोटे ओढे सगळे वाहतात. ह्याला कारण कोण असेल तर त्याचा स्रोत समुद्र आहे. समुद्राच्या जीवावरती सगळं चालू असते त्यांचं. हा पाऊस पडतो, नंतर त्याची डबकी होतात, नदे नाल्या ओढे बनतात, मोठे मोठे तलाव बनतात. हे पाणी आलं कुठून सांगा बघू. हे पाणी आलं समुद्रातून. समुद्र मुख्य आहे. म्हणजे भांडवल कोण पुरवतं, म्हणजे पाऊस कोण तयार करतो. पाऊस हे भांडवल आहे आणि भांडवल पुरवण्याचं काम समुद्र करतो बरं काय. समुद्र नसेल ना तर पाऊस नावाचं भांडवल आहे. पाऊस नसेल ना तर ह्यांचं काहीच चालत नाही. म्हणजे नद्या नाले वगैरे काही भरत नाहीत. ती जर स्वतः जर म्हणा लागली ना तर हे माझ्यामुळं सगळं चालतंय, अजिबात चालत नाही. ते आहे पाठीमागं तत्व, म्हणून ही सगळी सिस्टम उभा आहे. भांडवल मी आणि उद्यमी तो. उद्यमी भांडवल जया उद्यमी मी. ह्या उद्योगामध्ये मी भांडवल आहे. हे वर्णन किती सुंदर आहे बघा. म्हणून साधनेला सुद्धा बळ देण्याचं काम तोच करत असतो. मी नाम घेतो, मी ध्यान करतो, अशी भावना घेऊन आपण ध्यानाला बसलो तर आपलं ध्यान आणि नाम होत नाही. माझ्याकडून भगवंत नाम घेतो, नाम घेण्याचं काम करतो. माझ्याकडून सगळी साधना करवून घेतो, ध्यान करवून घेतो, तत्वाचं चिंतन तो माझ्याकडून करवून घेतो. अशी भाषा आपली असली पाहिजे. आपली भाषा असते मी नाम घेतो, मी ध्यान करतो, आणि त्यामुळे ध्यान लागत नाही. त्यानं करून घ्यायला म्हटलं तर आपली कृती संपून जाते ना. आणि कर्म संपतं त्याच वेळी मन विराम पावतं. आपल्या जोपर्यंत क्रिया चालू आहेत, हालचाली चालू आहेत, तोपर्यंत मन शांत होत नाही. मन एक विक्षेप शक्ती आहे आणि हे विक्षेप हे सगळ्या इंद्रियाला पुरवण्याचं काम मन करत असतं. मन जेव्हा शांत होतं ना त्यावेळी क्रियासुद्धा बंद होतात. क्रिया शांत झाल्या की मन सुद्धा शांत होतं. बघा, आपण थोडंसं प्राणायाम करायला लागलो आणि त्या प्राणाला थोडंसं एकवटायला लागलो की सगळ्या शरीराच्या क्रिया थांबतात, शरीर हालायचं बंद होतं. शरीर हालायचं बंद झालं की मन सुद्धा स्थिर व्हायला लागतं. मन स्थिर झालं की नाम व्यवस्थित होतं. आता हे सगळं कोण करत असेल सांगा बघू. तर भांडवल मी आहे. म्हणून सगळ्या साधनेला मी बळ देतो. म्हणून फक्त भगवत प्राप्ती हाच उद्देश असला पाहिजे आपल्याला. कारण भांडवल तेच आहे. ज्यानं भांडवल पुरवलं त्यालाच विसरायचं आणि उद्योगाकडे लक्ष नुसतं द्यायचं. आणि या उद्योगामध्ये काय होतात, काय उद्योग, सगळे उद्योगातून उद्योगपती होतात. पण ते उद्योगपतीतला मुख्य गोष्ट आहे तो भांडवल देणारा जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून माझं सगुण साकार रूप जे आहे ना ते भांडवल आहे त्यांच्यासाठी.
हे सगळ्या मूर्त्या, मंदिरं, ही सगळे ग्रंथ जे आहेत ना, हे भगवंतानं वेदाच्या द्वारे सगळं शास्त्र आपल्याकडं पुरवलं आहे. आणि म्हणूनच आपण हे सगळं अभ्यासू शकतो. माझं काय आहे सांगा बघू, विचार केला तर. मला विचारसुद्धा करायला संत देतात. मला विचार करायला भगवंत बुद्धी देत असतो. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी शिराजे सकळ सिद्धी. सगळ्या बुद्धीचं वैभव काय असेल तर तो भगवंत आहे. माझी बुद्धी आपण म्हणत असतो, भगवंताची बुद्धी समजायला पाहिजे. आणि भगवत बुद्धीनं जर आपण कर्म करायला लागलो तर ती कर्म सुफळ होतात आणि साधनेचा फळ मिळतो, फळाचा रस प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मरस थाकता येतो. म्हणून पारमार्थिक साधनेचा उद्योग जो आहे तो मोठा होण्यासाठी शक्ती पुरवण्याचं काम, म्हणजे ते भांडवल पुरवण्याचं काम भगवंत करतो. माझी जी साधना चालू आहे, माझा जो प्रपंच चालू आहे, माझे सगळे उद्योग चालू आहेत, हे सगळे उद्योग चालवण्याला भगवंताची शक्ती, भांडवल शब्दाचा अर्थ आहे प्रेरणा किंवा शक्ती, भगवंताची शक्तीच उपयोगाला आहे. भगवंतानं शक्ती दिली नसती तर हे भांडवल, हे उद्योग मी केले नसते. तुकाराम महाराजांचा अभंग कसा आहे बघा, आम्हा विष्णुदासा हेची भांडवल. काय म्हणतात बघा, आम्हा विष्णुदासा हेची भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त. धन वित्त सगळं भांडवल अवघा विठ्ठल आहे. आम्ही विष्णुदास आहोत, आम्ही त्याची सेवा करतो, आम्ही सेवक आहोत त्यांचे. मी त्यांचा गुलाम आहे आणि गुलाम आहे, पण माझं भांडवल काय आहे माहिती आहे का? ते म्हणतात आम्हा विष्णुदासा हेची, हेची शब्द वापरला. हे भांडवल ना, हेची भांडवल, दुसरं नाही. हीची भांडवल अवघा विठ्ठल धन वित्त. आमचं धन पण विठ्ठल आहे, आमचं वित्त पण विठ्ठल आहे. वित्त, धन, संपत्ती, साधन संपत्ती हेची माझे धन, सकळ चरण विठोबाचे. तुकाराम महाराजांचा अभंग कसा आहे बाबा, साधन संपत्ती हेची माझी धन, सगळं माझी साधन, माझी संपत्ती, माझं धन काय असेल तर विठ्ठलाचं चरण, हेच माझी सगळा धन काय आहे, माझा खजिना आहे. धन वित्त सगळं जे माझं काय असेल, कारण काय म्हटलं कशाबद्दल बघा, हे सगळं जे निर्मिती झाली ती भगवंतापासून झाली आहे ना. मग माझी कशी म्हणतोय आपण, ही गंमतशीर बाब आहे ना. इथं जे आल्यानंतर म्हणतो हे माझं आहे, ह्यातलं कुठलं माझ्या कृतीनं तयार झाले सांगा. समजा माझ्याकडे एखादी लोखंडाची वस्तू आहे, ती लोखंड आलं कुठलं हो? या सृष्टीमधनं आलं का नाही लोखंड? पाणी कुठनं आलं, प्रकाश कुठनं आला, हवा कुठून येते, ही इथली आहे ना. मी काय केलं म्हणतोय, मी काहीतरी सिलेंडर तयार केलं हवेवरतीचा. आता मी केलं म्हणून सांगतो, अरे पण ती हवा नसती तर त्या सिलेंडरला अर्थ काय? त्यामुळं या सगळ्या शरीराबद्दल असणारे जे अहंकार, संपत्तीबद्दलचे अहंकार, तारुण्यातला मत, हे सगळं जे आहे भगवंताची कृपा आहे. जर त्याला आपण शरण न घेता जर मी हे माझं माझं म्हणायला लागलो तर मी बेईमानी करतोय असं होईल. खराच विचार केला तर मी बेईमान आहे. म्हणून तुकोबांची भाषा आपल्याकडे असली पाहिजे. आम्हा विष्णुदासा हेची भांडवल, अवघा विठ्ठल धन वित्त, म्हणजे सगळं जे आहे ते सगळं या आत्मलाभ जो मला झालेला आहे, म्हणतात यायसा अध्यात्मलाभ तया. अध्यात्मलाभ म्हणजे मला आत्मज्ञान जे प्राप्त झालं, होय गा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. माझ्यामुळंच आत्मज्ञान प्राप्त होतं, माझ्या कृपेशिवाय होणार नाही. त्यामुळं व्यवहारात काही लाभ असतात ना, त्या लाभाला वेगवेगळे लाभ म्हणतात. काय म्हणतात, धन लाभ झाला. का झाला तर शुभ दिवस होता. आता शुभ दिवशी लाभ होतात, त्यांना सगळ्यांनाच लाभ म्हणता येत नाही. शुभ दिवस कशावरून ठरवायचा, ज्या दिवशी खरंच आत्मलाभ होईल ना तो दिवस धन्य काळ भेटी संतांची. या ज्यावेळी संतांची भेट होती ना तो काळ धन्य, तो दिवस चांगला. कॅलेंडरात असतो तो दिवस शुभ, तो शुभ असेल. माझ्यासाठी शुभ दिवस कोणता, ज्या दिवशी मला आत्मचिंतनाची ओढ लागेल, भगवंतासाठी मी तळमळ करायला लागेल, मी माझ्या भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहील, तो माझा दिवस शुभ. आणि तेच धन्य काळ म्हणायला पाहिजे. पण आपण वेगळं विचार करतोय, तिथला शुभ दिवस. पण शुभ दिवशी चांगलं घडलं तर शुभ ना. माझ्या आयुष्यात समजा एखादा चांगला अमृतसिद्धी योग असतो कॅलेंडरमध्ये, पंचांगामध्ये, आणि अमृतसिद्धी योगाला समजा बायको मिळाली तर तू काय नाचेल काय, हा आज आज अमृतसिद्धी योग होता म्हणून तो म्हणेल काय, बरं बरं झालं, अमृतसिद्धी योग शुभ दिवस आहे. आणि समजा एखादा
अशुभ दिवस आहे. आणि अशुभ दिवशी 1 कोटीचं बक्षीसच लागलं आपल्याला. मग ते अशुभ दिवस आहे म्हणून कोण टाकून दिल का ते? हे अशुभ दिवशी लागलेलं आहे, ते नको आहे. आणि शुभ दिवशी बायको मिली म्हणून ते बरं झालं म्हणून ते असं कोण करेल का? दोन्ही जसं आहे तशी शुभ आणि अशुभता जी असते ती भगवंताच्या भेटीमध्ये आहे, अन्यामध्ये नाही. म्हणून भांडवल मी आहे म्हणतात. म्हणून व्यवहारातले लाभ वेगळे. पुत्र लाभ, ह्या काय लाभ झाला की म्हणचा धनलाभ, आपल्याला धनलाभ होईल. राशी भविष्य आपण वाचतो ना, त्यामध्ये असतं धनलाभ होईल, धनलाभ, पुत्रलाभ, पदलाभ, कुठंतरी पदाचा लाभ मिळेल. पण खरा लाभ कोणता असेल तर आत्मलाभ आहे. सगळ्यात सगळं मोठं कोणता लाभ आहे? आत्मलाभ. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते चित्त झणी जडो देशी. या ठिकाणी तुझं चित्त ठेवू नकोस, तर सगळी पद ही जाणारे आहेत. आत्मलाभ हे तेवढं जात नाही. पुत्रलाभ त्रास होईल, धनलाभानं धन निघून जाईल. आणखीन राज्यलाभ, पदलाभ झाला तर ती पदं निघून जातील. पण आत्मलाभ मिळालेला तो कधीच जात नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात ऐसा आत्म्यात अध्यात्म लाभ जया. ज्यावेळी अध्यात्माचा लाभ होतो म्हणजे आत्मलाभ होतो त्यावेळी तोच खरा धन्य दिवस असतो. त्यावेळी त्याला परमार्थातील त्याला वैराग्य लाभ म्हणतात. हे वैराग्याचा लाभ झाला पाहिजे. मला ते परम वैराग्य जे आहे ते वैराग्य जर प्राप्त, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाची भाग्य, जेणे परमानंद योग्य जीव होती. ज्यामुळं हा जीव परमानंदाच्या योग्यतेचा होईल असला आत्मलाभ मला झाला पाहिजे. त्यावेळी कधी होईल? ते हे विषय वैराग्य, या विषयाच्या वैराग्यातून जे आत्मलाभाचे भाग्य, आत्मलाभाचं भाग्य प्राप्त होईल, जेणे परमानंद योग्य जीव होती. परमानंदाच्या जोडीला जाऊन बसण्याची लायकी त्याची निर्माण होते. तो देव होतो. कशानं? आत्मलाभामुळं. इथं अध्यात्मलाभ शब्द जो वापरलाय तो आत्मलाभासाठी वापरलेला. अध्यात्म परिपूर्णतेनं कळायला लागलं ना, मी कोण, जग कोण आणि ब्रह्म काय, सगळ्या गोष्टी त्यावर आहे. जीव, जगत आणि ब्रह्म, 3 गोष्टी समजावून घ्यायला लागतात. यासाठी सगळ्यासाठी जीव हा ब्रह्मरूप आहे असं समजायला पाहिजे. ब्रह्म सगळीकडे व्यापून राहिलेला आहे आणि जग मिथ्या आहे असं कळलं पाहिजे. जीव ब्रह्मरूप आहे असं कळलं पाहिजे आणि ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे असं कळलं पाहिजे आणि जग मिथ्या आहे असं कळलं पाहिजे. म्हणजे जगाबद्दलचं वैराग्य जे आला पाहिजे, त्यावेळी विषयामध्ये दोष दिसायला लागतील आणि आत्मलाभ प्राप्त होईल. म्हणजे आत्मलाभासाठी ही साधना सांगितलेलं आहे. पण अधिक काय प्रयत्न करावेत असं त्याला नंतर वाटत नाही. काय करायचं आणखीन? कर्म सगळी, कर्माचे काम सरे. मागच्याच ओळीमध्ये माऊली बोलतात, कर्माचं काम सरल्यानंतर अध्यात्म लाभ होतो. मन मुरल्यानंतरच अध्यात्म लाभ होतो. म्हणून अधिक काय प्राप्त करावं, हे मिळवावं, ते पाहावं, त्याचा चव घ्यावी अशी इच्छा राहत नाही. 6वा अध्याय आपल्याला सांगितला ना, यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा. ह्याच्यापेक्षा कोणताही लाभ तो अधिक मानत नाही. मला देव भेटला ना, आता मला काही करणं नाही, मला तोच शेवट आहे. माझा आता कामच संपलेलं आहे. सगळी साधनं खाली पडतात, गळून पडतात. केव्हा? जेव्हा आत्मलाभाची प्राप्ती होती तेव्हा. त्यामुळे साधनांचं एक मोठेपणा जो असतो तो मिरवणं सुद्धा संपून जातं. कारण साधनच आहे. साधनांचा उपयोग काय? साध्य प्राप्त होईपर्यंत. साध्य मिळाल्यानंतर कशाला काय करायचं? सगळं आहे ना. सगळं काय काय करायचं होती ते सगळ्या पळ्या बिळ्या घरात उलातनी बिलातनी चालू असतात. कशा कुठंपर्यंत चमचे बिमचे चालू असतात. जेवण तयार दिसतं. जेवण तयार झालं, जेवला की त्यांना मागं चढून ठेवायचं. काय चमच्या घेऊन कोण नाचते काय पळी घेऊन पळीमुळं झालं काहीच बोलत नाही. एकदा जेवलो ना की त्यांची कामं संपली. तसं नामाचं काम, ध्यानाचं काम, अध्यात्मचिंतनाचं काम, ह्या सगळ्या साधना एकदा फळप्राप्ती झाली की
फळ केळी जशी उन्मळून पडते तसं या सगळ्या साधनांचा शेवट होत असतो. म्हणून म्हणलेला यम लब्ध्वा म्हणजे जर प्राप्त झालं तर अपरम लाभम, याच्यापेक्षा परम लाभ कोणता मन्यते ना अधिकम तथा, याच्यापेक्षा अधिक लाभ कोणता आहे असं तो मानत नाही. यस्मिन स्थितेन दुःखेन गुरुनापी विचारते. फार सुंदर श्लोक आहे ना तो 6व्या अध्यायातला. असा लाभ झाल्यानंतर मोठ्यात मोठ्या असलेल्या संकटानं सुद्धा तो महात्मा विचलित होत नाही. गुरुनापीनं विचारते, गुरुनापी म्हणजे मोठ्यात मोठ्या संकटानं विचारते, विचलित होत नाही. यस्मिन स्थितीनं दुःखेनं, असलं कुठलंही दुःखाचं मोठं संकट जरी आलं तरी ह्या लाभामुळं त्याला वाटतं हे काय, याचा काय संबंध आहे, ही येत्या तरी जातात, मी आनंदी आतमध्ये असतो. आणि आतमध्ये ज्याला आनंद प्राप्त झालेला असतो त्याला बाहेर जगात घडणाऱ्या घडामोडीशी काहीतरी देणं घेणंच संपून जातं. त्यामुळे काय घडतंय ते घडूच दिलं, त्याच्याशी माझा काही संबंध राहत नाही. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषेखे अरखे ना जो. कुठला भोग प्राप्त झाला तरी असा हरकून जात नाही. का? आत्मलाभासारखा दुसरा भोगच दुसरा कुठला नाही ना. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, काही अजिबात देखत बघत नाही तो, कुठलं नाहीच. सगळ्याला त्यानं मिथ्यात्व दिलेलं असल्यामुळं त्याला सगळं खोटं वाटत असतं, कारण आत्मलाभ प्राप्त झालेला असतात. आणि या स्थितीमध्ये संसार दुःख सुद्धा अनुभवात येत नाही. वर्णन तेच केलंय, गुरुनापीन विचारते. म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ लाभ कोणता असेल? आत्मलाभ, आत्मज्ञान आहे. सर्वात श्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान आहे. सर्वात श्रेष्ठ लाभ अध्यात्म लाभ आहे. आणि तो लाभ व्हावाच म्हणून जन्माला यायचं. यासाठी जन्मीजे, तुकोबांचा कालचा अभंग आपण बघितलेला होता ना, त्या अभंगामध्ये ते बोललेलेच आहेत की यासाठी जन्माला यावं आणि यासाठी सगळं करावं असं ते म्हणत होतात. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मजे याची लागे. अरे जन्माला यायचं असेल तर ये, पण मी आत्मलाभासाठी जन्माला आलोय म्हणजे पुढचं मग जन्माला येणं संपून जाईल. एकदा आत्मलाभ झाला तर जन्म मरणाची परंपरा संपून जाते ना. ज्या स्थितीमध्ये असताना कुठल्याही प्रकारचं संसार दुःख अनुभवाला येत नाही, तो त्रिविध तापाच्या पलीकडे जात असतो. शरीराला मिथ्यात्व दिल्यामुळं अध्यात्म ताप त्याचा निघून गेलेला असतो. जी अचानकपणे येणारी जी संकट असतात ती संकट दैवी मानतो, प्रारब्धाची मानतो. महापूर झाला, भूकंप झाला, आणखीन काहीतरी घटना मोठ्या मोठ्या आपोआप घडतात, त्या सगळ्या अधिदैविक आहे. आणि त्यामुळे ह्या प्रारब्धाच्या घटना आहेत म्हणून गप्प बसतो, सोडून देतो. अधिदैविक ताप त्याचा निघून जातो. आणि जगाला मिथ्यात्व दिल्यामुळं जगाचं भाषण, जगाची भाषा, जगामधून आवाज येणारे आवाज, जगाचा स्पर्श, सगळ्याला मिथ्यात्व दिल्यामुळं, जगतभ्रांती निघून गेल्यामुळं आधी भौतिक ताप निघून जातो. तो त्रिविध तापातून बाहेर पडतो. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक हे 3 ताप जे आहे त्या त्रिविध तापातून तो बाहेर पडतो. कारण हे ताप अनुभवायला त्याचं मन जाग्यावर नसतं, त्याला त्याच्यासाठी करायचं काही नसतं, त्याला सगळ्यात शेवटचं फळ प्राप्त झालेलं असतं. ऐसा अध्यात्म लाभ तया मी भांडवल पुरवतो त्याला. हे तर भगवंताचं मोठं अधिष्ठान लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक कर्माच्या पाठीमागं भगवंताची प्रेरणा असते. माझ्या प्रत्येक अपयशाच्या पाठीमागं भगवंताचीच प्रेरणा असते. आणि जो भगवंताचा भक्त स्वतःला मानतो तो शरण आल्यामुळं त्या अपयशाला स्वतःची अपयश न म्हणता भगवंताची कृपा समजतो. ह्या कृपा प्रसाद जर दोन्ही मिळून लागलो आपण तर त्याचा त्रास कसा त्याला होईल सांगा. म्हणून अध्यात्माचा लाभ झाला तर भांडवल पुरवणारा देव विसरला जात नाही, त्याचा आठवण ठेवलीच पाहिजे. ज्यानं भांडवल पुरवलं त्याला जर विसरलं तर मग शिल्लक काय राहिलं सांगा बघू. म्हणून कृतार्थता प्राप्त होत नाही. आपण गद्दारी करतोय. ज्याच्याकडून उसनवारी घेतली, ज्यानं भांडवल माझ्या धंद्याला पुरवलं आणि मी धंदा मोठा केला, तो धंदा मोठा झाल्यानंतर मी देवाला विसरलो. मी माझी मुलं बाळं मिळवायला लागली, सगळं झालं, अमुक झालं तमुक झालं घरामध्ये. अरे पण झालं कुणामुळं? ज्यानं भांडवल पुरवलं, तुला त्यानं बळ दिलं, ते बळ तू विसरलास म्हणून बेईमानी केलीस तू. म्हणून अध्यात्म ज्ञानानंतर पुन्हा प्राप्तव्यच उरत नाही. असलं ते भांडवल पुरवतो ना देव, तर असं काही देतो की दिल्यामुळं
काय परत मागण्याची इच्छा संपून जाते, त्याला अध्यात्म लाभ म्हणतात. ज्यावेळी मागण्याची इच्छा संपते ना, त्याला अध्यात्म लाभ म्हणायचा. हा जो लाभ झाल्यानंतर मागायचं विसरतो. काय मागावं काय कळत नाही, काय कशासाठी मागावं काय समजत नाही, मला काय पाहिजे आहे, हे हवं आहे काय, याची सगळी भाषाच त्याची निघून गेलेली असते. त्यामुळे काय मागायचं त्याच्याकडे शिल्लक करायला नसतं. त्याला अध्यात्म लाभ म्हणतात. हा अध्यात्म लाभ झाला म्हणजे काय गोमटेपणा कुठलाच कशातच राहत नाही. आत्मदाभासारखी गोमटे काहीच न देखे, काहीही त्याला आवडत नाही. अवघ्याचा कंटाळा म्हणतोय, तूच एक गोपाळा आवडशी. म्हणून या अध्यात्म लाभ प्राप्तीसाठी भगवंत भांडवल पुरवतो. किती सुंदर तुम्ही माऊलीने टाकलेले आहे बघा. म्हणजे हे भांडवल जे पुरवण्याचं काम भगवंत करत असतो. पुढे 179 नंबरची उभी आहे बघा. तया ते साम्याची या वाडी, ऐक्याची सांदे कुळवाडी, ते तर भेदाची या दुबळवाडी नेनिजे तया. जराशे पूर्वीचे शब्द आहेत. सांदे, कुळवाडी, दुबळवाडी असे शब्द आहेत. मग साम्य शब्द आपल्याला माहिती आहे. त्या भांडवलाच्या बळावर मी आणि हे सर्व जगत ब्रह्म आहे अशी साम्य अवस्था त्याला प्राप्त होते. साम्याच्या व्याजाच्या वाढीमुळे ऐक्याचा धंदा. कसं अर्थ केला आहे बघा परमपूज्य खंदार महाराजांनी ओवीचा अर्थ केला आहे की त्याची साम्याचं व्याज मिळते, त्याला त्या भांडवलावरती व्याज मिळते. तो व्याज साम्य, साम्य म्हणजे समत्व येते बुद्धीमध्ये. हे जग आणि मी एकच आहोत, दोघांच्यामध्ये काही फरक नाही, मी ब्रह्मरूप आहे असं साम्य त्याला अनुभवाला येतं. त्यामुळं ऐक्य कळतं. ऐक्याची सांदे कुळवाडी, त्यामुळं ऐक्याचा धंदा चांगल्या प्रकारे साधला जातो. ऐक्य चांगलं होतं, लाभदायक होतं. तेच भेदाची या दुबळवाडी, त्या सावकारी धंद्यापुढे दुर्बल आणि दरिद्र अशा भेदाचे ओळखच राहत नाही. नेहमीचे तया म्हणजे भेदच संपून जातो. भेदाला दारिद्र्य प्राप्त होते या शब्दाचा अर्थ भेदच नाहीसा होतो आणि आपण आणि सगळं जग, आपण आणि भगवंत एक रूप होतो. याला साम्य अवस्था म्हणलेला आहे, याला ऐक्य म्हणलेलं आहे. म्हणजे ऐक्य सांगताना ते सांगितलेलं आहे की साम्य अवस्था प्राप्त होऊन भेदाचं दारिद्र्य संपतं आणि भेदाने आलेलं अपुरेपण जे आहे, ती परिच्छिन्नता जी आहे, ज्याला आपण लिमिटेशन म्हणतो, ते संपून जातं. कुठलंही काय मर्यादा राहत नाही त्यामुळं भेदाची आठवणच राहत नाही, भेद शिल्लकच राहत नाही, कारण ऐक्य सापडतं ना. तुकोबा कसं बोलतात बघा, भेद तुटली यावरी आम्ही तुमचेच हो हरी. तुकाराम महाराज म्हणतात, भेद तुटली यावरी आम्ही तुमचेच हो हरी. तेव्हा आम्ही तुमचेच आहोत. कधी? भेद संपल्यानंतर. आणि इथं माऊली काय म्हणतात, भेदाचं दारिद्र्य, दुर्बळपणा, दुर्बलता संपून जाते. भेदाचं दारिद्र्य संपून जातं आणि ऐक्याची एकता, ऐक्याचा अनुभव यावा लागतो. सगळं एकत्रच आहे, एकत्व आहे याची जाणीव होते. म्हणजे मी आणि हे समग्र जग जे आहे ते ब्रह्मरूप आहे असा अनुभव यावा लागतो. माझ्यापेक्षा जग वेगळं आहे असं वाटत नाही, कारण वर्णनच केलेलं आहे की ब्रह्म सम आहे, ब्रह्म सम आहे. त्याचीच प्राप्ती होते, साम्य अवस्थेची प्राप्ती होते. म्हणजे सम असलेल्या ब्रह्माची प्राप्ती होते. निर्दोषम ही समम ब्रह्म असं 5व्या अध्यायामध्येच बोललेलं आहेत ना. भगवंत बोलतात निर्दोषम ही समब्रह्म, ब्रह्म समरूप आहे. आणि त्याच्यावर भाष्य करताना माऊलींनी 5व्या अध्यायाची उभी वापरलेली आहे बघा. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. त्याला समदृष्टी प्राप्त होते आणि समदृष्टीमुळे त्याला भेद कुठलाही शिल्लकेला राहत नाही. हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा तरुण आहे, हा वृद्ध आहे, ही स्त्री आहे, ही पुरुष आहे, असे भेद संपून जातात. हा या धर्माचा, तो दुसऱ्या धर्माचा, हा या जातीचा, तो त्या जातीचा, असल्या सगळ्याच्या गोष्टीतून तो बाहेर पडत असतो. गेला भेदाभेद म्हणलेला, भेदाभेद भ्रम म्हणलेला आहे वर्णन करताना. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, ते अद्वय असलेलं ब्रह्म जे आहे तो आपणच होतो. आणि त्यामुळं हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे,
सगळं अध्यात्म त्याला कळायला लागतं. अध्यात्म कळणं म्हणजे जग आणि मी एकच आहोत असं कळणं. त्याच्यामध्ये दोनपणा राहत नाही. दोनपणा जोपर्यंत असतो ना, भेद असतात ना, तोपर्यंत भय असतं असं आपल्याला श्रुती सांगत आहे बघा. द्वितीयाद्वय भयं भवती. कशानं भय आहे? भयं भवती द्वितीयाद्वय भयं भवती. जोपर्यंत दोन असतात ना तोपर्यंत भय असतं. ज्यावेळी ऐक्य आणि साम्य अवस्था प्राप्त होते त्यावेळी शोक आणि भय आणि मोह सगळे निघून जातात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, आता या साम्याची या वाढी, ऐक्याची साधे कुळवाडी. कसलं दारिद्र्य आहे? ही दयनीय अवस्था जी आहे, जोपर्यंत जीव म्हणापणानं मी बाजूला राहतो तोपर्यंत दैन्य संपतच नाही. आणि या जीवानं जर अपत्वस्वरूपाशी एकरूपता जर झाली तर निश्चितपणाने संपून जातं. म्हणजे भेद हे दोन्ही मला दिसतात. मी एकच आहे असं दिसलं तर जवळजवळ दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे. माऊली कसं बोलतात बघा, दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे. या संसाराचा भया कुठंपर्यंत संभा? तर जोपर्यंत दुजेपणा आहे तोपर्यंत. दुजेपणा संपला की संसाराचं भय संपतं. सगळे आपण एकच आहोत असं असलं की कुणाची भीती वाटेल सांगा बघू? कशाची वाटेल सांगा? मला कोण मारेल? माझ्याशिवाय दुसरं कोणच नाही नसेल तर सगळीकडे मीच आहे असं जर अनुभव आला असेल साम्यावस्थेचा आणि अभेदाचा, तर त्याला द्वितीयाद्वय भयं भवती हा अनुभवच येणार नाही. म्हणजे जवळजवळ दुजे जवळजवळ घडे तो तो संसार. म्हणजे कार्य आणि कारण याच्यातला विचार केला ज्यावेळी कारणाकडेच लक्ष लागतं ना त्यावेळी कार्यामध्ये भेद दिसतच नाही. कारण कारणात भेद नाही. कार्यात भेद, कारणात नसतो तो भेद. कारण कारण जाणलं की ऐक्यज्ञान होतं. आणि या सगळ्या जगाला कारण ब्रह्म आहे. सगळ्या जगाचं कसं कारण? की त्याला उपादान कारण म्हणतो आपण त्याला. निमित्त उपादान कारण. निमित्त उपादान कारण ब्रह्म आहे. म्हणून कारण एकदा जाणलं की ऐक्य सुरू झालं. ऐक्य समजतं मी वेगळा नाही. कार्यामध्ये भेद दिसतो. त्यामुळे आत्मस्वरूपाशी एकरूप झालं की भगवंताचा आश्रय झाला होतो आणि भय संपून जातं. आता भय नाही वाटे ऐसे जीवा घडली या सेवा समर्थांची. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझं भय सगळं निघून गेलं. बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. बळीयाचा अंगसंग झाला म्हणजे त्याच्या आश्रयाला आलो. बळवान कोण आहे? सगळ्यात सर्व शक्तिमान भगवंत आहे. आणि भगवंताच्या आश्रयाला मी आल्यानंतर माझी भय आणि चिंता पळून गेली. भेद सगळे निघून गेले. भेदाभेद भ्रम अमंगळ असा अनुभव आला. वैष्णवाचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तुका म्हणे एका देहाचे अवयव. सगळे जीव जे आहेत ते एकाच देहाचे अवयव आहेत. देह एकच आहे. त्यामुळं आत्मज्ञानाने हा अद्वैतरूपी दुष्काळ संपून जातो. दुब्बळवाडी नेनिजे तया असा शब्द वापरलाय बघा. भेदाचा दुर्बलपणा, भेदाचं दारिद्र्य संपून जातं. जसं नद्या नाले ओढे समुद्रात गेल्यावर एकरूप कशी होतात आणि पाणी एकच आहे असं समजायला लागतं. नंतर प्रत्येकाला नाव वेगळं. एकाला ओढा म्हणायचं, एकाला नाला म्हणायचं, एकाला गटर म्हणायचं, एकाला डबकं म्हणायचं, एकाला तलाव म्हणायचं. पण खरं विचार केला की नदीत गेले, समुद्रात मिक्स झाले की एक समुद्रच आहे. सगळे भेद संपून जातात. आणि भेद संपून झाला की भेदाचं दारिद्र्य संपतं. आणि दारिद्र्य संपलं की ऐक्यपणा येतो. ऐक्याची सांधे कुळवाडी तया ते साम्याची या वाडी. साम्य अवस्था प्राप्त होते. माऊलींनी सुंदर वर्णन केलं आहे. ह्या 3-4 ओव्या अतिशय सुंदर चिंतनासाठी आहेत. त्याचं चिंतन आपण पुन्हा करावं. वेळ संपलेली आहे. आपल्याला थांबावं लागतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.